सांगण्यात काय मजा नाही. किती शेतकरी येतील? किती शेतकरी येतील या आंदोलन? लक्ष का घालत नाही. आम्ही म्हणतो आमच्या शिष्टमंडळ मला आज तगायत 15 पासून कुठलाही न्याय मिळालेला नाही. सरकारने इलेक्शनच्या अगोदर जे फडणवीस साहेबांनी 7/12 कोरा करतो म्हणून आश्वासन दिलेलं आहे ती अंमलबजावणी आज तगायत झालेली आहे. आणि 2025-26 जे काय उत्पादन होतं ते शासनाचा असा निकष 80 ते 90% कमी आहे. जर 80 ते 90% कमी आहे तर जे काय आंबा किंवा काजू, आंबा साधारण शासनच म्हणतं हेक्टरी 5 लाख रुपये उत्पन्न मिळतं, काजूचं 3 लाख मिळतं. जर 3 लाख मिळत असेल तर 80% किंवा 90% नुकसान भरपाई झालेली असेल, मग त्या हिशोबाने त्याचं जे आम्हाला किती नुकसान भरपाई मिळायला पाहिजे ते आमची शेतकऱ्यांची थट्टा म्हणून हेक्टरी 22,000 म्हणजे प्रत्येक कलमाला 220 रुपये असं जाहीर केलेलं आहे. अजून त्याचं कुठेही अंमलबजावणी काय झालेलं नाही. विम्याचा सुद्धा पैसे आंबा सीझन होऊन आता 3 महिने व्हायला आले तरी अजून कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नाही जमा झालेले नाही. आणि जी काय आमच्या औषधाच्यावर लूट होते की औषधाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. त्याच्यावर GST 18%, 20%, 22%, 24% आहे. तर आमचं असं या निवेदनावर आम्ही मांडलेलं आहे की आमचे जे काय GST आपण घेतले आहेत ती शेतकऱ्यांना परत द्यावी आणि औषधाच्या किमतीवर सरकारचं तिथे लक्ष असावं आणि कंट्रोलिंग. कारण हे औषधं जे औषधं 6,000 7,000 किंमत ज्याच्यावर छापील आहे पण ती आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्यावर रोखीने घेतली तर 1400-1500 1600 रुपयाला मिळतात. आणि तीच उधारीत असली तर त्याच्या 7,000 किंमत आहे त्याची 10-15-20% डिस्काउंट देतात. ही आमची शेतकऱ्यांची लूट आहे आणि ह्याच्यातच आमचा शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सरकारकडे या वर्षाची नुकसान भरपाईसाठी आम्हाला 25/6/2026 रोजी आम्ही कलेक्टर कचेरीसमोर आम्ही 1 दिवसाचं हे आंदोलन करत म्हणजे आम्ही निदर्शन करतोय की सरकारने आता तरी लक्ष देऊन या शेतकऱ्यांना मदत करावी हीच आमची सगळ्या शेतकऱ्यांची विनंती आहे.